कियान 11 मोठी देसाई विरोधात हर्षिका 11 गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी टॉस जिंकलाय तो मोठी देसाई टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। या अगोदर आपण महत्त्वाचे सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। लालचंद मुंडे साहेब यांचा सत्कार मुख्य मंचावरती संपन्न करण्यात येईल। सोमनाथजी मुंडे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। शरदजी मुंडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शरदजी मुंडे साहेबांचा देखील सत्कार आणखी एक महत्त्वाचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय। क्रिकेट 7117 चे दीपेश गीत यांना विनंती आहे, आगासन चषकाच्या निमित्ताने तुम्हाला देखील इथे सन्मानित करण्यात येत आहे। संतोषजी बेडेकर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण दीपेश गीत यांचा सन्मान आपण करावा। सोशल मीडियाचा जमाना आहे आणि इंस्टाग्रामवरती क्रिकेट 717 या पेजवरती अनेक क्रिकेटचे स्टार तुम्ही झळकताना पाहतात आणि त्यांना झळकवण्याचं काम करतोय दीपेश गीत। तुम्हाला पुढील तुमच्या कार्यासाठी देखील शुभेच्छा आणि ते सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करून सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात करूया। स्वागत शांतिरत्न ग्रुप स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान ओम साई क्रिकेट संघ आगासन आयोजित आगासन चषक आणि उपांत्य फेरीची दुसरी लढत अर्थातच काल एक सेमीफायनल आणि त्या सेमीफायनल मधून स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा फायनल मध्ये पोहोचला। आता कियान 11 मोठी देसाई संघाच्या संदेशने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली ती सूरज फौजदारची। आकाश मुंडे यांच्याकडून मोठी देसाई टीम साठी पारितोषिक आलंय। विकेट हॅट्रिकला बॅटची कडा भागे आहे क्षेत्ररक्षक आणि संदेशने आल्या पावली माघारी परतवलंय ते केतनला। सूरज फौजदार दुसऱ्या बॉलवरती केतन आणि विकेट हॅट्रिक साठी जे पुरस्कर्ते कियान 11 मोठी देसाई टीमचे आकाश मुंडे यांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल। विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल। नवीन बॅटर इन्फॉर्म बॅटर विशाल
मैदानावरती ऑन हॅट्रिक संदेश. पुन्हा एकदा बॅटची कडा, फ्लाय स्लिप आणि त्याचबरोबर गली रिजनच्या अगदी मधोमध चेंडू होता. धावसंख्येचा श्री गणेशा. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्या संदेशने. त्यानंतर मात्र धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. सर्वांचं स्वागत करूया आगासन चषक 2023 मध्ये. कमालीची स्पर्धा अंतिम टप्प्यात आता आपण पोहोचतोय. सेकंड सेमीफायनल, दुसऱ्या उपांत्य फेरीची इथे लढत चालू आहे. करंचा फटका, एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर मागे गेलाय, तयारच होता झेल घेण्यासाठी आणि आणखी एक धक्का दिलाय संदेशने. फलंदाजीचं कंबरड मोडलंय. 3 विकेट गेल्या त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत. दिवसामध्ये अनेक बॅटिंगचे विक्रम होताना आपण पाहिले, परंतु ते विक्रम सर्व मोडीत काढत आज जी गोलंदाजी संदेशने केलेली आहे, त्याचबरोबर दिवा संघाच्या गोलंदाजी देखील आपण पाहिली. विकेट हॅट्रिक, काल 4 ट्रिक देखील झालेली आहे याच मैदानावरती. म्हणजे दोन्ही फलंदाज आणि त्याचबरोबर गोलंदाजांसाठी उपयुक्त असलेली खेळपट्टी. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर होता, तो मात्र डीप कव्हर मध्ये पोहोचतोय. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना सौरभ बात्रे. यंगस्टर साठी फार गरजेचं आहे. यंगस्टर म्हटल्यानंतर आक्रमक असतात, युवामध्ये एक वेगळा जोश असतो, परंतु या युवा जोशाला जर का संयमाची साथ मिळाली तर ते नाणं काही वेगळ्याच पद्धतीने खणखणतं. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर जर का झेल घेतला तर निशांत मदन मात्रे यांच्या वतीने प्रेक्षकांना 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. फक्त दिशा दिली, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. खरं तर ताकही आता फुंकून पेलं जात आहे, कारण विकेट गेल्यात. कदाचित हा चेंडू विकेट गेल्या नसत्या तर सौरभने स्क्वेअर कट मारला असता किंवा अप्पर कटचा वापर केला असता. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 3 विकेटही घेतल्यात त्या मात्र संदेशा गोलंदाजाने 3. खोलवर टप्प्याचा हा चेंडू समोर खेचला. हा फटका लॉंग ऑफला फिल्डर आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तिथे सौरभ पोहोचलाय. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आणि हेच तर करायचंय. विकेट गेल्यात आपल्या मोठ्या फटक्यांपासून आपण थोडे लांब आहोत हे ओळखता मैदानावरती धावणं फार गरजेचं आहे. शेवटी क्रिकेट हा खेळ धावांचा आहे आणि धावांसाठी धावा धाव खार्डी संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 धावा धावफलकावर. सेकंड ओव्हरमध्ये सागर आलाय. मोठी देसाई टीम कडून कियान 11 या नावाने हा संघ खेळतो आज. हा चेंडू खालीच राहिला. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडला, उसळे अशी बात घेतली नाही. निसर्गदत्त देणगी असते ती मात्र लेफ्टी बॉलरला त्याचा इथे फायदा उचलत असताना सागर गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकात 4 षटकांचा हा सामना. सेमीफायनलची लढत, सेकंड सेमीफायनल ऑफ दिस टुर्नामेंट. यानंतर असेल फायनल आणि फायनल मध्ये धडक मारले ती खंबालपाडा संघाने. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक शफल होऊन फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता,
तो इथे अपयशी ठरलाय फलंदाज विशालचा. आणखी एक निर्धाव चेंडू. आक्रमण करणं गरजेचं आहे, त्याहीपेक्षा स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं फार गरजेचं आहे. धावफलक हलतं ठेवणं. विकेट गेल्यात, परंतु या टीमकडे अद्यापही आपण डगआउट कडे नजर टाकली तर आणखी चांगले फलंदाज बाकी आहेत. 5 धावा. ऑफ स्टंपच्या दिशेने टाकलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला अगोदर झेलकडे गेला होता, परंतु स्वतःला थोडं थांबवलं. त्यानंतर मात्र वन बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. थ्रो होईल तत्पूर्वी 2 धावा. धावसंख्या 7. बॅटची कडा घेतली आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय तो लॉंग स्टॉपला. 4 धावा. चौकार. फटका आलाय. पाहूया कितपत हा चेंडू जातोय. निश्चितच बॉल जाणार सीमारेषा पार. विकेट गेल्यात, परंतु मैदानावरती विशाल मात्र ठोकतोय. ते विशाल काय षटकार. 6 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 3 बाद 17. एक महत्वाचा सत्कार आपण या मुख्य मंचावरती करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय संतोषजी बेडेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करावा. आगासन चषकासाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये हे ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत ते आदरणीय रुपेशजी सावंत साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय संतोषजी बेडेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते रुपेशजी सावंत साहेबांचा आपण भव्य सत्कार आगासन चषकाच्या निमित्ताने करावा. खूप खूप धन्यवाद रुपेशजी सावंत साहेब. या स्पर्धेसाठी आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलं. रोख रक्कम 50,000 रुपये. आपलं योगदान या स्पर्धेसाठी फार महत्वाचं आहे आणि सन्माननीय आदरणीय रुपेशजी सावंत साहेबांचा सत्कार संतोषजी बेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होतोय. खूप खूप धन्यवाद रुपेशजी सावंत साहेब. सन्मानित करण्यात येत आहे रुपेशजी सावंत साहेबांना. स्पर्धा यशस्वी होण्यामागे दानशूर व्यक्तिमत्वांचं योगदान फार महत्वाचं असतं आणि संतोषजी बेडेकर साहेब इथे सन्मानित करतायत रुपेशजी सावंत साहेबांना. पुनश्च एकदा आम्ही आभारी आहोत रुपेशजी सावंत साहेबांचं आणि धन्यवाद संतोषजी बेडेकर साहेब. या दरम्यान इथे एक चेंडू फेकला जातोय. स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह रुपेशजी सावंत साहेबांना जे सदा आठवणीत ठेवेल आगासन चषक. आडवा बॅटने बॉल भिरकावून दिलाय. विशाल मात्रेच्या बॅट मधून आणखी एक महाकाय षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये संदेशने वार केला. आता विशाल मात्रेचा पलटवार तुम्ही पाहताय. 8 चेंडू 21 वरती तो खेळतोय. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय तो अजय आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती त्याला दाखवलं आसमान, परंतु आता अजयने टाकलाय ते निर्धाव चेंडू. कशमकश भरा मुकाबला. पहिल्या 17 पासून चढाओढ चढ उतार क्रिकेटचे अनेक हावभाव अनेक रंग तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 24 धावा धाव फलकावरती. 24 लॉस ऑफ 3 विकेट. 4 ओव्हरचा हा सामना. लोअर फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग थ्रो झालाय आणि तिथे सौरभ देखील पोहोचलाय. चांगली रनिंग, खूप चांगली रनिंग. गेल्या वर्षीचे फायनल मॅच याच 2 संघामध्ये होती. मोठी देसाई विरोधात खार्डी. तिथे मोठी देसाई संघाने बाजी मारली होती. आता खार्डी संघ, परंतु ही सेमीफायनलची लढत आहे. परतफेड करेल का की मात्र आपला विजयाचा डंका त्याच अनुषंगाने पुढे चालू ठेवेल का मोठी देसाई या संघ. तिसरं षटक अजय टाकतोय गोलंदाजी. धाव फलक आहे आतापर्यंत 26-26.
विशाल मात्रेची बहारदार खेळी, धीम्या गतीचा चेंडू, टप्पा पडला, वळण घेतलं, पंच इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. स्कोर 27-27. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा टीमच्या कॅप्टनला आणि टीमला विनंती आहे की आपण त्वरित रिपोर्ट करा. फायनल मध्ये हा संघ जाऊन पोहोचलाय. फुल टॉस बॉल, पाहूया कितपत हा चेंडू गेला. गॅप मध्ये तर नक्कीच आहे. काऊ कॉर्नरचा फिल्डर तिथपर्यंत पोहोचतोय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. खरं तर विशाल मात्र स्वतःवरती नाराज आहे. त्याला ठाऊक आहे की या चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं होतं आणि बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय वेस्ट साइड साठी. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय. तिसऱ्या पंचांचा. अगोदरच क्रीज मध्ये जाऊन उभा होता तो विशाल आणि थोडा खाली येत होता चेंडू. अजयचा धावफलक आहे ते मात्र 29-29. किमान 10च्या सरासरीच्या आसपास हा संघ पोहोचलाय. 29 धावा. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा इथे वापर. पंच इशारा करतायत. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. राईट आर्म राऊंड द विकेटने लेग ब्रेकचा वापर इथे प्रामुख्याने करण्यात येतो अजय कडून. अजयच्या विरोधात आक्रमण झालंय. मागच्या 2 मॅच मध्ये अजयच्या विरोधात अजिबात आक्रमण नव्हतं. 13 धावा आल्यात आणि त्या 13 धावा कुठल्यात त्या विशालने. 11 चेंडू 25 वरती तो खेळतोय. इन्फॉर्म बॅटर आहे खार्डे टीमचा. 30 धावा धाव फलकावर. वेगवान चेंडू, ज्या वेगानं आला त्याच वेगानं विशाल मात्रेने बाहेर फेकून दिलाय बॉल. त्याच्या बॅट मधून आणखी एक निघतोय षटकार. 6 धावा. टीव्हीएस बाईक आहे, तिची चावी आमच्यापर्यंत इथे सुपूर्त झालेली आहे. कोणाची असेल, जेसीबीचा किचन आहे, कृपया करून कोणाची हरवली असेल तर ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण घेऊन जा, ही विनंती. 3 ओव्हरमध्ये तब्बल 36 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या धावा होत्या 3, विकेट गेल्या होत्या 3. या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्रिकेटचे अनेक रंग तुम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतंय रंगांची उधळण या संपूर्ण आगासन चषकामध्ये झालेली आहे. सेमीफायनलच्या सुरुवातीला गोलंदाजीसाठी दाखल झाला. खरं तर फलंदाजी हे बलस्थान आहे खार्डे टीमचं आणि त्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या, 3च धावा दिल्या होत्या. परंतु त्या परिस्थितीमधून देखील सावरला आपल्या टीमला. विशालने 12 चेंडू 31 धावसंख्येची तो इनिंग साकारतोय आणि संघाला पोहोचवले त्याने 36 वर. 36. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी प्रतीक, समोर सौरभ मात्रे. फुल टॉस बॉल, बॉल पाठवून दिलाय समोरच्या विशाल काय वटवृक्षाच्या दिशेने. आणखी एक षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये वार करण्यात आले गोलंदाजीतले आणि आता उर्वरित षटकांमध्ये दोन्ही फलंदाज विशाल मात्रे, सौरभ मात्रे पलटवार करत असताना बेधडक बिनधास्तपणे टोले जंग फटकेबाजी सध्या आपण पाहतोय खार्डे टीम कडून. तब्बल धावसंख्या 42-42. चौथ्या षटकाचा प्रारंभ षटकाराने केलाय सौरभ मात्रेने.
आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सौरभ मात्रेच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलंय, मनमोहित केलंय आपल्या फलंदाजीने. कमालीची बॅटिंग सौरभ कडून. फटका लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज बाद सौरभ मात्रे. मधलं सेक्शन आहे तो रील्स मध्ये दाखवलाय. हरभजन सिंग त्याला सांगतो की आता आपण आघाडीचे फलंदाज बाद केले टेस्ट मध्ये आणि 6व्या क्रमांकावरती ॲडम गिलक्रिस्ट येतो. तसं आता आहे. प्रल्हाद आता आलाय शेवटच्या क्षणी, म्हणजे अजूनही टेन्शन आहे मैदानावर. जरी सौरभ बाद झाला असला तरी सुद्धा या टीमचा वेल फिनिशर प्रल्हाद आलाय. पाहूया आता त्याला कसा थांबवेल प्रतीक, कारण धावा अगोदरच झाल्यात 42. धावा रोखणं मोठी देसाई टीम साठी फार महत्वाचं आहे आणि या धावांना पुढे नेण्याचं काम प्रल्हादला करायचंय. सरळ बॅटने स्टेप डाऊन द ग्राउंड. कॅमेरामनच्या दिशेनं supersports.in च्या कॅमेरामनला सलामी देत असताना आला इथे प्रल्हादच्या बॅट मधून धमाका षटकार. संपूर्ण दिवसभरामध्ये इतकं छान काम केलंय कॅमेरामनने, तर त्याला सलामी दिलीच पाहिजे असं सांगत असताना प्रल्हाद त्याच्या बॅटमधून आला इथे षटकार. स्कोर आहे 48. धावा रोखणं फार गरजेचं आहे मोठी देसाई टीमला. फुल टॉस बॉल, वळवला चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतोय, पोहोचतोय. चांगली फेक जितेच्या हातामध्ये. एकेरी धाव. स्कोर धावून पोहोचेल 49 वर. 49. या टीमकडे देखील आक्रमक फलंदाजी आहे, हे विसरून चालणार नाही. मागच्या मॅच मध्ये टायगर टीमने एक झेल सोडला आणि त्याच क्षेत्ररक्षकाने त्याच बॅटरने मात्र काम तमाम करून टाकलं. आक्रमक फलंदाज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या टीमचा एज ग्रुप जो आहे ना तो एकदम तरुणांचा आहे. विस्फोटक फलंदाज आहे त्या टीमकडे. फुलटॉस बॉल वळवलाय, खुलं क्षेत्र होतं त्या ठिकाणी, त्याचा फायदा उचललाय सौरभ मात्रेने. स्कोर 50 पार. विशाल मात्रेच्या बॅटमधून निघाला हा चौकार. डाव सावरला विशाल मात्रेने. 13 चेंडू 35 वरती तो खेळतोय आणि इनिंगचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, वेगानं हा चेंडू त्याच्या हातातून निसटला नाही तर सीमा पारही गेला. कमालीची इनिंग साकारली ती विशाल मात्रेनं. 14 चेंडू 39 धावसंख्येची इनिंग साकारत खार्डी संघाला नेऊन ठेवले तब्बल 57. धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत हर्षिका 11 गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी टीमच्या आणि आता कियान 11 मोठी देसाई टीमला पाठलाग करायचे 24 चेंडूंमध्ये 58 धावसंख्येचा. 58 रिक्वायर्ड इन 24 बॉल्स.
आयोजित आगासन चषक उपांत्य फेरीची लढत इथे मात्र चालू आहे. सेकंड सेमी फायनल आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा होत्या, विकेट 3 घेतल्या होत्या. गोलंदाज संदेश म्हात्रेने असं वाटलं प्रत्येकाला की कदाचित आता खार्डी संघ बॅकफुटला ढकलला की काय, परंतु तिथे तळ ठोकून उभा होता तो अर्थातच आपल्या संघाचा झेंडा रोवून उभा होता तो विशाल म्हात्रे, ज्याने 39 धावसंख्येची इनिंग साकारली. त्याला 7ही देखील दिली सौरभने. प्रल्हादने खरोखरच चांगला फिनिश केला आणि आता 24 चेंडूंमध्ये त्यांनी 57 कुठल्या आणि आता 24 चेंडूंमध्ये 58 धावांचा पाठलाग करायचे कियान 11 मोठी देसाई या टीमला. सलग 3 षटकारांसाठी आकाश मुंडे जे पुरस्कर्ते आहेत कियान 11 जे मोठी देसाई टीमचे, त्यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी मोठी देसाई टीमला 3000 रुपयांचा कॅश प्राइज. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही फलंदाजीचं नक्कीच आक्रमण पाहिलं. सेकंड इनिंग मध्ये डिशुम पाल या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. या आपण ऐकूया पुन्हा एकदा. द्वितीय सत्रामध्ये 24 चेंडू 58 धावसंख्येची गरज आहे मोठी देसाई या टीमला आणि रोमहर्षक सामना होईल या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि रोमहर्षकता वाढवण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आमंत्रित करूया सेकंड इनिंगला टीव्ही स्टार समालोचक अर्थातच कुणालजी दाते सरांना. धावा मिळतील. सुरुवात झाली आहे मोठी देसाई टीमच्या खात्याला. पहिल्याच बॉलवर 2 धावा. कियान 11 मोठी देसाई विरुद्ध हर्षिका 11 खार्डी या दोन टीमच्या दरम्यान ही लढत सेमी फायनल नंबर 2 या स्पर्धेची. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या फायनल मध्ये SSCC खांबालपाड्याच्या विरुद्ध खेळताना दिसेल. 56 करायचेत. 23 बॉल मध्ये खूपच चांगला स्ट्रेट ड्राइव्ह. डीप मध्ये फिल्डर सूरज धावतोय बॉलच्या मागे. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा मिळतील मयूरच्या खात्यात. सुरुवात चांगली आहे मयूरच्या माध्यमातून. मयूर आणि जितेश ही सलामीची जोडी मोठी देसाई कडून. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 बॉलवर 4 धावा आल्यात. 58 करायचे आहेत. ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या मागे धावतोय विशाल आणि शेवटच्या क्षणाला विशालने बॉलला आतमध्ये ढकललं. सूरजला पहिले बीट केलं या बॉलने. त्याच्यानंतर विशाल गेला. विशालने बॉल अडवला. आणखीन एक वेळेला 2 धावा मिळतील. सलग 3 बॉलवर 6 धावा मिळवल्यात मयूरने. 3 बॉल त्याने गॅप मध्ये खेळलेत. पॉवर प्लेचा चांगला वापर करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये सौरभ म्हात्रे 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. या मॅच मध्ये विशालची बॅट तळपली. शॉर्ट बॉलचा वापर समोर मारलाय. चांगला फटका डाऊन दी ग्राउंड. आडव्या बॅटने फेकत असताना बॉलला 1 बाउन्स ओव्हर द रूप. धावा मिळतील 4. येतोय चौकार.
चांगला आहे, स्ट्रेट हिट चांगला आहे आणि बरोबर समोर खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक नाहीये, कारण एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला सेट केलाय. विशाल तिथे होता आणि एक बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. आडव्या बॅटने खेळायचंय, टॉपेज मागे चाललाय बॉल. दोन क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे. 2 धावा इथे पुन्हा एकदा मिळू शकतात मयूरला. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. पहिलं षटक सुरू असताना 12 विदाउट लॉस. शेवटचा बॉल शिल्लक. एकोणीस चेंडू आणि 46 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. खांबाळपाडा टीम आपले कॅप्टन रिपोर्ट करायचे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. 19 चेंडू आणि 46 रन हे समीकरण असेल या मॅच मध्ये. हा बॉल थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर टाकला. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 45 ची अजूनही आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 45. हा बॉल आणि त्याच्या समोर मयूर आहे. चांगली फलंदाजी केली आहे. चांगला फुलर लेनचा बॉल शॉर्ट कव्हरला. रनआउटची संधी डायरेक्ट हिट केलेलाच नाहीये, कारण बॅकअपला कोणी नव्हतं. सूरजनेच त्याला कदाचित सांगितलं थांब आणि त्याचमुळे इथे एक धाव मिळेल. परंतु कधी कधी जोखीम घ्यावी लागते. स्टंपला जर लागला असता तर ऑलमोस्ट आउट झाला असता मयूर, परंतु जर तरला महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये ओव्हरची होते समाप्ती. 14 बॉलमध्ये, माफ करा 18 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. धावा झाल्या स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. 14 विदाउट लॉस. अठरा बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 44 धावा. गोलूभाई यांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. संतोष बेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये. गोलूभाई आपलं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. यागासन ट्रॉफी मध्ये गोलूभाई यांचा सन्मान इथे होतोय. चांगला ड्राईव्ह इथे केलाय. फॉलो थ्रू मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. विशालने अफलातून बॅटिंग केली पहिल्या डावात. एक चांगलं टार्गेट सेट केलं. तर 17 बॉल आणि 43 रन हे समीकरण. 17 चेंडू आणि 43 धावा. फटका हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. जज करतोय. चांगलं जजमेंट. आउट होईल फलंदाज. विकेट प्राप्त झाली. आउट होतोय जितेश. आणि याच दरम्यान माजी न्यायाधीश मोराळे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. संतोष बेडेकर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मोराळे साहेब यांचा आपण सन्मान करावा. माजी न्यायाधीश आहेत.
सुपर स्पोर्ट्स .in या चॅनलवर सध्या या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. या चॅनलवर नवीन आहेत, लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका. यूट्यूब ही वाहिनी सुपर स्पोर्ट्स .in. 16 बॉल 43 धावांची आवश्यकता. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल निशान मात्रे यांच्या वतीने. विशाल पुढचा बॉल घेऊन 16 बॉल 43. आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हुक केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटचाल करत असताना पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावा मिळतील. चौकार. स्कोर बोर्डवर आतापर्यंत 19. यानंतर ग्रँड फिनाले मेगा फायनल तुमच्या भेटीला येईल. जो संघ जिंकेल तो SSCC खांबालपाडा विरुद्ध खेळताना दिसेल. साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबालपाडा विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतात भरपूर वेगाने. फक्त सिंगल इथे मिळेल. चौकारानंतर फक्त 1 धाव. नवीन आलेला फलंदाज आकाशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या जोरावर 20 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 20 धावा फलकावर लागल्यात. 38 अजूनही करायचे आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशालची. स्ट्रायकिंग एंडला अजूनही मयूर आहे. मयूरला आता थोडंसं वेगाने धावा कराव्या लागतील. सेट झालाय बॅटर. 7 बॉल आतापर्यंत तो खेळलाय. चांगला बॉल. फॉलो थ्रू मध्ये तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विशालचं. फॉलो थ्रू मध्ये पायाने बॉल अडवला. चांगली फिल्डिंग. धावी ते मिळताना दिसणार नाहीये. डॉट बॉल. 13 बॉल 38 धावा. 13 चेंडू आणि 38 रन. 38 फ्रॉम 13. शेवटचा बॉल या षटकातला विशाल मात्रेकडून. शेवटचा बॉल. चांगला बाउन्सर. आपटलेला बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 डॉट बॉल टाकलेत विशालने. चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीमध्ये 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोठी देसाई या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 आणि आता 12 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता. वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची.
आवश्यकता आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये 12 चेंडू आणि 38 धावा. आकाश आणि आकाशच्या बरोबरीने मयूरला मोठमोठे फटके आता मारावेच लागतील. लक्ष्यापासून थोडंसं दूर चाललाय संघ. हे दोन संघ मागील हंगामामध्ये या आगासन ट्रॉफी मध्ये फायनल मध्ये खेळले होते. मोठी देसाईने नमवलं होतं खार्डी टीमला आणि एक संघ नक्की ते विजयाची परतफेड पराभवाचा वचपा काढताना दिसेल हे चित्र. परंतु प्रश्नचिन्ह आहे. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा चांगला यॉर्कर ऑन साइडला खोदून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा आकाशला मिळतील. आता 36 धावा करायच्यात येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 6 षटकार मारावे लागतील जिंकायचं असेल तर. शक्य आहे. काल साई शेलारने धमाकेदार बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. 12 बॉल मध्ये 42 धावा देखील चेस केल्या 2 बॉल ठेवून. 11 बॉल 36 रन. पुढचा बॉल चांगला बॉल यॉर्कर खोदून काढलाय. विशालने बॉल अडवला. आतिश बॅकअप देतोय तोपर्यंत 2 धावा मिळतील आकाशला. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. मोठी देसाई कियान 11 या संघाचं. हर्षिका 11 खार्डीच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये 34 धावांची आवश्यकता. येणारे 10 बॉल शिल्लक. 10 चेंडू आणि 34 धावा. दहा चेंडू आणि 34 रन. फुल टॉस. यावेळेला फटका मोठा आहे. टायमिंग पाहावं लागेल परंतु फर्स्ट टायमिंग आणि ते मात्र डीप मध्ये. मिड विकेटला एक चांगला झेल टिपलाय फलंदाज पाथ. आणखीन एक विकेट इथे गमावली. आकाश आउट होतोय. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज प्रतीक आलाय. नऊ चेंडू मध्ये 34. नवीन आलाय फलंदाज प्रतीक. आक्रमण करावं लागेल. शॉर्ट बॉलचा वापर. तिथून चांगला टर्न होतोय बॉल. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये धावा करायच्या 34 अजूनही. सूरज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. फुलर लेनचा बॉल होता. मनगटाच्या साहाय्याने वळवलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एकच धाव इथे मिळेल. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये कियान 11 मोठी देसाईसाठी या मॅच मध्ये. आई सामना थोडासा एकतर्फा रंगतोय अजूनपर्यंत. शेवटचा बॉल शिल्लक. 3 विकेट लवकर गमावले होते परंतु विशाल काय खेळला सेमीफायनल मध्ये. सर्वोत्तम खेळी त्याने सेमीफायनल मध्ये साकारली. शॉर्ट बॉलचा वापर. चांगला फटका इथे पाहायला मिळतो. हुक केलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतात. फलंदाज मयूरच्या बॅटमधून सिक्सर. या अगोदर हा विक्रम त्याने केलाय याच ग्राउंडवर. 35 धावा त्याने केल्यात. प्रिन्स संदीप माळी यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. आगासन ट्रॉफी मध्ये प्रिन्स संदीप माळी आपलं सहर्ष स्वागत आहे.
6 बॉल 27, परंतु जमेची बाजू गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी मयूर असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला, नवीन जो फलंदाज आहे प्रतीक त्याच्याकडे असेल स्ट्राईक, आणि शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी आतिश. SSCC खांबालपाडा टीमचे कॅप्टन, आपण रिपोर्ट करायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. प्रतीक असेल, चला फास्ट खेळा, सुरू ठेवा सामना, कारण अजूनही फायनल मॅच आहे, प्रेझेंटेशन आहे. चांगला टर्न केला बॉल डीप मध्ये, स्क्वेअर लेग आहे, एक धाव मिळेल या सिंगलच्या जोरावर. आता धावा करायच्या 5 बॉल मध्ये 26, 5 चेंडू आणि 26 धावा. 5 बॉल मध्ये 4 सिक्स तर तुम्हाला मारावे लागतील. 5 चेंडू आणि 26 धावा. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 25 करायचे आहेत. चांगला फटका, फिल्डर आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. दोन बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. एखादा खराब बॉल पुन्हा एकदा कियान 11 मोठी देसाई संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. आतिशवर 2 षटकाराचा दबाव नक्की असेल. खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, धाव मिळणार नाही. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. 1 बॉल 14 धावाची आवश्यकता. शेवट इथे झाला. या सामन्याचा चौकार येतोय आणि हा सामना 9 धावांनी जिंकलाय टीम खार्डीने. अभिनंदन गावदेवी हर्षिका 11 खार्डी. हा संघ जातो या स्पर्धेच्या फायनल मध्ये. SSCC खांबालपाडा आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी हर्षिका 11 खार्डी या दोन टीमच्या दरम्यान अंतिम लढत होईल. प्रिन्स संदीप माळी यांचा इथे सन्मान केला जाईल आणि तो सन्मान श्रीधर बेडेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रिन्स संदीप माळी यांचा सन्मान करावा. प्रिन्स माळी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. श्रीधर बेडेकर तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये चला टॉस केला जाईल. फायनल मॅच
खार्डी संघाचे कॅप्टन सूरज फौजदार टॉस साठी या.